नमस्कार मित्रांनो, मी विष्णू सानप, औषध निर्माण अधिकारी. आपले सर्वांचे स्वागत करतो VS फार्मा या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये कसे क्वेश्चन येतात आणि त्याच्यामधला कुठला पार्ट आपल्याला करायचा आहे, तर याबद्दल आपण माहिती दिली आहे. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर तो व्हिडिओ जाऊन पाहून घ्या मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अँटीडोट्स फॉर पॉयझनिंग म्हणजे कुठले पॉयझन झाल्याच्यानंतर कुठला अँटीडोट आपण त्याच्यामध्ये यूज करतो, तर या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये अँटीडोट आणि पॉयझनिंगवर कशा पद्धतीचे क्वेश्चन आले तेही आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पॉयझनिंग म्हणजे काय माहिती पाहिजे. तर पॉयझनिंग म्हणजे काय असतं मित्रांनो, एखादा डोस समजा पॅरासिटामॉल आहे तर आपण बीडीमध्ये देतो 500 मिलीग्राममध्ये. जर आपण तो इसेन्शियल डोसपेक्षा जास्त जर डोस आपण पेशंटला दिला तर त्याच्यामुळे जे पॉयझनिंग होते किंवा जे ॲडवर्स इफेक्ट होतात तर त्यालाच पॉयझनिंग असे म्हणतात मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे की अँटीडोट म्हणजे काय. तर अँटीडोट म्हणजे जो ओव्हरडोस झाला आहे मित्रांनो, तर त्याला काउंटरॲक्ट करण्यासाठी जो एजंट आपण यूज करतो तर त्याला अँटीडोट असे म्हणतात मित्रांनो. तर आपण पाहूयात महत्त्वाचे जे ड्रग आहेत आणि त्यांची पॉयझनिंग झाल्याच्यानंतर आपण कुठला अँटीडोट यूज करतो तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, पेनिसिलिनामाइन हा अँटीडोट जो आहे तर तो आपण कॉपर सॉल्ट या पॉयझनिंगमध्ये यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर डायमरकेप्रॉल, त्यालाच आपण बाल असे म्हणतो. तर मित्रांनो, बाल या शब्दाचा जो फुल फॉर्म आहे तर तो तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचा आहे मित्रांनो. बाल म्हणजे काय. तर डायमरकेप्रॉल जे आहे तर ते कुठल्या पॉयझनिंगमध्ये आपण यूज करतो तर मर्क्युरी आणि आर्सेनिक पॉयझनिंगमध्ये यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर कॅल्शियम इडिटेट हा जो अँटीडोट आहे तर तो आपण लीड पॉयझनिंगमध्ये यूज करतो. त्याच्यानंतर सोडियम नायट्रेट, तर सोडियम नायट्रेट किंवा सोडियम नायट्राईट हा जो ड्रग अँटीडोट आहे तर तो आपण सायनाइड पॉयझनिंगमध्ये यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर इथेनॉल जे आहे तर ते आपण मेन्थॉलच्या पॉयझनिंगमध्ये यूज करतो. ऑक्सिजन 100% हा आपण ॲज अ अँटीडोट म्हणून पण यूज करतो मित्रांनो. तर तो कोणत्या कंडिशनमध्ये यूज करतो आपण, कार्बन मोनोऑक्साईडची जर पॉयझनिंग झाली असेल तर त्यावेळेस 100% ऑक्सिजन आपण यूज करतो. त्याच्यानंतर सोडियम बायकार्बोनेट आणि विटॅमिन के, तर सोडियम बायकार्बोनेट आणि विटॅमिन के जो अँटीडोट आहे तर तो आपण बार्बिच्युरेटच्या पॉयझनिंगमध्ये आणि सॅलिसिलेटच्या पॉयझनिंगमध्ये यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की सॅलिसिलेटचे जर पॉयझनिंग झाले तर त्याच्यामध्ये जे सिम्पटम्स असतात ते काय आहेत तर ते तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचा अँटीडोट आहे डिस्फेरॉक्झिमाइन. तर डिस्फेरॉक्झिमाइन हे जे अँटीडोट आहे तर तो आपण कोणत्या पॉयझनिंगमध्ये यूज करतो तर आयरन पॉयझनिंगमध्ये यूज करतो मित्रांनो. हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. याच्यावर प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर विटॅमिन के आपण कोॲग्युलंट म्हणून यूज करतो मित्रांनो. तर ते अँटीकोॲग्युलंटचे जे जर आपल्याला पॉयझनिंग झाली म्हणजे वारफॅरिन, हेपॅरिन त्यांची जर आपल्याला पॉयझनिंग झाली तर आपण विटॅमिन के हा अँटीडोट म्हणून यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतरचा फ्ल्युमॅझेनिल आपण बेन्झोडायझेपिनच्या पॉयझनिंगमध्ये यूज करतो. ॲट्रोपिन आपण बीटा ब्लॉकर्समध्ये ॲट्रोपिन आपण ॲज अ अँटीडोट म्हणून यूज करतो मित्रांनो. अजून ॲट्रोपिन हा आपण ऑर्गनोफॉस्फरस कंपाऊंड याच्यामध्ये पण ऑर्गनोफॉस्फरस कंपाऊंड जे आहे तर त्याच्यामध्ये पण आपण यूज करतो मित्रांनो. ऑर्गनोफॉस्फरस कंपाऊंड म्हणजे आपले इन्सेक्टिसाइड्स किंवा पेस्टिसाइड जे आहेत तर त्याची जर पॉयझनिंग झाली तर आपण ॲट्रोपिन यूज करतो मित्रांनो. अजून ऑर्गनोफॉस्फरस कंपाऊंडमध्ये अजून एक अँटीडोट आपण यूज करतो तर त्याला प्रॅलिडॉक्झिमाइन असं म्हटलं जातं. त्याला आपण पाम 500 म्हणून इंजेक्शन आहे त्याचं मार्केटमध्ये.
तर त्याच्यानंतर निकोटीन हा पण आपण ॲज अ अँटीडोट म्हणून यूज करतो. तर ते कशामध्ये, तर स्मोकिंग ॲडिक्शन जर असेल तर ते सोडवण्यासाठी आपण निकोटाईन ॲज अ अँटीडोट म्हणून यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर डिसल्फिराम आपण कशामध्ये यूज करतो, तर क्रोनिक अल्कोहोलिझम म्हणजे अल्कोहोलची क्रोनिक पॉयझनिंग झाली असेल तर त्याच्यामध्ये आपण डिसल्फिराम हा यूज करतो. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारला गेलेला आहे मित्रांनो. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर त्याचं मेकॅनिझम काय आहे, तर इनॅबिशन ऑफ अल्डेहाइड डायहायड्रोजनेज. तर या पार्टवर पण प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे मित्रांनो. तर हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर निकोटीन पॉयझनिंग, आपण निकोटीनची जर पॉयझनिंग झाली तर त्याच्यामध्ये कुठला अँटीडोट यूज करतो, तर हेक्झामिथोनियम असा अँटीडोट आहे, तर तो आपण याच्यामध्ये यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर अजून काही ड्रग आहेत आणि त्याचे अँटीडोट काय आहेत ते आपण बघूयात. त्याच्यानंतर इन्सुलिनची जर पॉयझनिंग झाली तर त्याच्यामध्ये ग्लुकोगॉन हा कंपाऊंड आपण ॲज अ अँटीडोट म्हणून यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर आत्ताच आपण बघितलं की अँटीकॉग्युलंटसाठी कुठला यूज करतो, तर अँटीकॉग्युलंटचं उदाहरण आहे वॉरफॅरिन. तर वॉरफॅरिनमध्ये आपण ॲज अ अँटीडोट म्हणून विटॅमिन के हा यूज करतो. त्याच्यानंतर हेपॅरिनची जर पॉयझनिंग झाली तर त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम सल्फेट हा पण प्रिव्हियस इयरली क्वेश्चन विचारला गेलेला आहे मित्रांनो, तर ते बघून घ्या. त्याच्यानंतर सायनाईडची जर पॉयझनिंग झाली आत्ताच आपण बघितलं तर सोडियम नायट्रेट किंवा सोडियम नायट्राईट हा ॲज अ अँटीडोट म्हणून आपण यूज करतो. त्याच्यानंतरचा पार्ट आहे अँटीकोलिनर्जिकची जर पॉयझनिंग झाली तर त्याच्यामध्ये आपण फायसोस्टिग्माइन ॲज अ अँटीडोट म्हणून यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर आयरनची पॉयझनिंग जर झाली तर त्याच्यामध्ये आपण डिफेरॉक्झामाइन ॲज अ अँटीडोट म्हणून यूज करतो मित्रांनो. हा पण प्रिव्हियस इयरली क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर आत्ताच आपण बघितलं कोलिनिस्टरेज इनॅबिटर्स म्हणजे ऑर्गनोफॉस्फरस कंपाऊंड जर त्याची पॉयझनिंग झाली तर ॲट्रोपिन ॲज अ अँटीडोट म्हणून आपण त्याच्यामध्ये यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर मॉर्फिन पॉयझनिंग झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 अँटीडोट म्हणून आपण यूज करतो, तर नलॉक्झॉन आणि नलॉर्फिन. तर याच्यामधला अगॉनिस्ट आणि असा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये, तोही आपल्याला बघून घ्यायचा आहे की कोणता काय आहे, तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर आयसोनियाझाईड, तर आयसोनियाझाईडची जर पॉयझनिंग झाली, आयसोनियाझाईड आपण अँटी-टी-बी हा ड्रग आहे, तर अँटी-टी-बीची ट्रीटमेंट असताना त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्झिसिटी हा आयसोनियाझाईडचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे मित्रांनो. तर ती न्यूरोटॉक्झिसिटी कमी करण्यासाठी विटॅमिन B6 म्हणजे पायरिडॉक्झिम हा आपण ॲज अ अँटीडोट म्हणून आयसोनियाझाईडसोबत सप्लिमेंट म्हणून आपण तो देतो. तर तो हे पार्ट तुम्हाला बघून घ्यायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर फॉर्मल्डिहाईडची पॉयझनिंग झाली तर आपण त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड ॲज अ अँटीडोट म्हणून देतो. त्याच्यानंतर अजून काही पॉयझनस आहेत मित्रांनो. ओपियॉइड पॉयझनिंग, तर ओपियॉइड पॉयझनिंग म्हणजे जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत, आत्ताच आपण बघितलं की मॉर्फिन, कोडेन, फॉस्फेट असे जे ड्रग आहेत, तर त्याच्यामध्ये पॉयझन झाली तर आपण नलॉक्झॉन हा यूज करतो. त्याच्यात तर ॲसिटोमिनॉफेन म्हणजे त्यालाच आपण पॅरासिटामॉल म्हणतो, तर पॅरासिटामॉलची जर पॉयझनिंग झाली तर आपण N-ॲसिटाइलसिस्टेन हा ॲज अ अँटीडोट म्हणून यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतर बेन्झोडायझेपिनचे आपल्याला ॲडव्हर्स इफेक्ट किंवा पॉयझनिंग जर झालं तर त्याच्यामध्ये आपण फ्ल्युमॅझेनिल हा ॲज अ अँटीडोट म्हणून यूज करतो. त्याच्यानंतर मिथाईल अल्कोहोल, आताच आपण बघितलं अल्कोहोल पॉयझनिंग किंवा मिथाईल अल्कोहोलमध्ये ॲज अ अँटीडोट म्हणून आपण इथेनॉलला देतो मित्रांनो. त्याच्यानंतर बीटा ब्लॉकर्स आपण आत्ताच बघितलं ग्लुकोगॉन बीटा ब्लॉकर्समध्ये यूज केला जातो मित्रांनो. त्याच्यानंतर ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटची जर पॉयझनिंग झाली तर त्याच्यामध्ये आपण सोडियम बायकार्बोनेट हा ॲज अ अँटीडोट म्हणून देतो मित्रांनो. त्याच्यानंतर मिथेनोग्लोबिटामाइन, तर मिथेनोग्लोबिटामाइनची जर पॉयझनिंग झाली तर त्याच्यामध्ये आपण मिथेलिन ब्ल्यू हा ॲज अ अँटीडोट म्हणून देतो मित्रांनो. तर हे महत्त्वाचे जे अँटीडोट आहेत तर त्याच्यावर आपण आता डिस्कशन केलेलं आहे. तर याच्यावर एक्झाममध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन आले तर ते आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर हा
पाठीमागच्या DMARच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. इन फार्माकोडायनेमिक इंटरॅक्शन नलॉक्झॉन अँटागोनाइज म्हणजे नलॉक्झॉन हा कशाला अँटागोनाइज करतो? तर मित्रांनो मॉर्फिन आपण आत्ताच पाहिलं तर मॉर्फिनला अँटागोनाइज करतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. प्रॅलिडॉक्झिम इज युजफुल इन. मग प्रॅलिडॉक्झिम आपण कशामध्ये यूज करतो? तर असा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. तर ऑर्गनोफॉस्फरस कंपाऊंडची जर पॉयझनिंग झाली तर त्याच्यामध्ये आपण प्रॅलिडॉक्झिम 500 म्हणून पाम 500 म्हणून इंजेक्शन आहे मित्रांनो, तर ते त्याच्यामध्ये यूज करतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की विच फॉलोइंग एजंट इज इनहॅबिट्स ऑफ अल्डेहाइड डिहायड्रोजनेज. आत्ताच आपण बघितलं की अल्डेहाइड डिहायड्रोजनेज आपण तर त्याला इनहॅबिट कोण करतं? तर डिसल्फराम जे आहे तर ते याच्यामध्ये काउंटरॅक्ट करतं मित्रांनो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे चिलेटिंग एजंट यूज इन केस ऑफ ॲक्यूट आयरन पॉयझनिंग. तर आयरन पॉयझनिंगमध्ये आपण कुठला चिलेटिंग एजंट यूज करतो? तर डिफेरॉक्झिमाइन हा जो आहे तर तो आपण त्याच्यामध्ये यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे लीड पॉयझनिंग. तर लीड पॉयझनिंग झाली तर त्याच्यामध्ये कुठला अँटीडोट आपण यूज करतो? तर मित्रांनो डायमरकॅप्रॉल किंवा डायमरकॅप्टोसक्सिनिक ॲसिड हा त्याच्यामध्ये आपण यूज करतो मित्रांनो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे ड्युरिंग द केमिकल इंटरॅक्शन्स ऑफ फॉर्मलडिहाइड पॉयझनिंग ट्रीटमेंट विथ अमोनियम प्रोड्यूस. तर अमोनियम आपण केमिकल इनॲक्टिवेशन करताना फॉर्मलडिहाइडचं आपण अमोनियासोबत जर दिलं तर ते काय प्रोड्यूस करतं? तर या क्वेश्चनचं आन्सर मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पॉयझन आणि त्याचे महत्त्वाचे पॉयझन्स आणि त्याचे अँटीडोट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर कधी एक किंवा 2 क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. धन्यवाद.